नमस्कार मित्रांनो, मी राहुल राऊत, CSC डिस्ट्रिक्ट मॅनेजर लातूर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेलरिंग कोर्स कशा पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता किंवा रजिस्ट्रेशन कसं करू शकता. ज्या ग्रामीण भागातील जे काही गरजू व्यक्ती असतील, महिला असतील, त्यांच्यासाठी तुम्ही हा कोर्स परचेस करून त्यांना देऊ शकता आणि तुमचं त्यांना सर्टिफिकेट यांच्या माध्यमातून वगैरे देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम तुमचा CSC ID टाकायचा आहे. लॉग इन तुमचा पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्याच्या नंतर असं तुमचं हे प्रोफाईल CSCचं प्रोफाईल तुमचं लॉग इन होईल. तर इथं सर्चचा एक ऑप्शन आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं सर्च करायचं आहे SEW सर्च केल्याबरोबर तुम्हाला इथं खाली 2 नंबरला दाखवेल की सिविंग अँड टेलरिंग कोर्स यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीचं पेज दाखवल. याच्यामध्ये सिविंग अँड टेलरिंग कोर्स रजिस्ट्रेशन दाखवलेलं आहे. या रजिस्ट्रेशनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून घेतल्याच्या नंतर परत तुमच्या असं नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. इथं तुम्हाला 2 व्यक्तींची माहिती भरायची आहे. 2 म्हणजे कुणाचं? ज्यांची CSC ID आहे त्यांची अगोदर माहिती आणि त्यानंतर कॅन्डिडेटची नंतर माहिती. त्याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, स्टॅट्युलेशनमध्ये म्हणजे तुमचं जे काही सुरुवातीचं आपलं प्रिफिक्स आहे, मिस्टर. CSC ID कुणाच्या नावावर आहे? माझ्या नावावर आहे म्हणजे मिस्टर. त्या पद्धतीनं आपल्याला इथं मिस्टर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर विहेली स्टेट, विहेली महाराष्ट्र निवडल्याच्या नंतर विहेलीचा डिस्ट्रिक्ट कोणता आहे तो आपल्याला डिस्ट्रिक्ट इथं निवडून घ्यायचा आहे. जिल्हा जी काय असेल ते आपल्याला जिल्हा निवडून त्यानंतर मग ज्या कॅन्डिडेटना तुम्ही ज्यांना कोर्स देताय, ज्यांचं रजिस्ट्रेशन करताय, त्यांचं आधारनुसार नाव इथं तुम्हाला प्रॉपर पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. कारण की त्यांचा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर त्या कोर्सवर त्यांच्या मार्फत एक सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. असं सर्टिफिकेट पाहू शकता स्क्रीनवर आणि याच्यावरती त्यांचं नाव असणार आहे. त्याच्यामुळे इथं नाव टाकत असताना व्यवस्थित नाव तुम्हाला टाकून घेणं गरजेचं आहे. ते आपण इथं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे. त्यांचा ईमेल ID असेल तो ईमेल ID तुम्हाला इथं कंपल्सरी आहे. स्टारमधले असलेले हे कंपल्सरी आहे. ते ईमेल ID प्रॉपर टाकायचा आहे. ईमेल IDवरती तुम्हाला ID पासवर्ड वगैरे पाठवला जातो, तो महत्त्वाचा आहे. त्यानंतर ईमेल ID तुम्हाला परत एकदा कन्फर्म करून घ्यायचा आहे आणि इथं चेक करत असताना इथं जेंडर जे आहे, ते जेंडर इथं तुम्हाला फिमेल करायला विसरू नका. काय होतं की चुकून बऱ्याच जणांचं इथं मेल वगैरे होतं आणि कधी-कधी ते प्रॉब्लेम येतात. त्यानंतर त्यांची जन्मतारीख जी असेल ते जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. त्यानंतर गार्डियन नेम म्हणजे त्यांच्या पतीचं वगैरे नाव किंवा त्यांच्या वडिलांचं नाव. ती जर मुलगी लग्न झालेलं नसेल तर त्यांच्या वडिलांचं नाव टाका आणि लग्न झालेलं असेल तर गार्डियन म्हणजे त्यांच्या पतीचं वगैरे नाव टाकू शकता. त्यानंतर मग स्टेट कोणतं आहे त्याच्यामध्ये तुमचं परत तुम्हाला स्टेट निवडायचं आहे. म्हणजे ह्यांचं जे काही पालकांचं स्टेट असेल त्याच्यामध्ये नंतर परत जिल्हा असेल, तुमचा तालुका कोणता आहे, नंतर तुमचं गाव काय आहे, पिनकोड काय आहे, त्यानंतर संपूर्ण पत्ता इथं तुम्ही टाईप करू शकता. त्यानंतर जर काही फिजिकल वगैरे काही असेल, म्हणजे डिसॅबिलिटी तुमचं जर काही असेल म्हणजे फिजिकल ते काही असेल तर तुम्ही इथं येस करू शकता. येस केल्याच्या नंतर कोणता टाइप आहे त्याच्यामध्ये मेंटल, व्हिज्युअली आहे का कोणता असेल तर तुम्ही येस करून करा, नसेल तर डायरेक्टली तुम्ही नो करायचं आहे. नंतर तुमचं ऑप्शन ते ऑटोमॅटिकली निघून जाते. त्यानंतर तुमचं हायेस्ट शिक्षण म्हणजे तुमचं सर्वात जास्त शिक्षण कोणचं झालेलं आहे. तुमचं जे काय असेल तर MA झालेलं असेल, BA झालेलं, 8वी, 9वी, 10वी, 12वी काय असेल ते तुमचं इथं तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. जर 10वी झालेलं असेल तर तुमचं डायरेक्टली इथं टाकू शकता. इथं तुम्ही ते 10वीच्या आसपासचं आहे इथं बघा 9वी ते 10वी, 10वी, 11वी, 12वी, अंडर ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट जे असेल ते तुम्ही ते टाकून घ्यायचं आहे. आणि प्रिफर्ड लँग्वेज म्हणजे तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये पाहिजे त्या पद्धतीनं तुमची इथं अनेक लँग्वेज आहे त्याच्यामध्ये. पाहू शकता की तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीची लँग्वेज पाहिजे त्या पद्धतीने इथं तुम्ही घेऊ शकता. एकूण इथं जर पाहिलं तुम्हाला तर इथं 15 लँग्वेजेस दिलेले आहेत. हिंदी आहे, इंग्लिश आहे, मराठी, गुजराती, बेंगाली, तमिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड, ओडिया, उर्दू आणि आसामी यापैकी तुम्हाला मराठी वगैरे कोणतं पाहिजे तुम्ही ते घेऊ शकता आणि शेवटी आपल्याला नंतर सबमिटवरती क्लिक करायचं. सबमिटवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं असं दाखवलं जाईल तुमच्या इथं जे काय असेल तर CSC रेफरन्स नंबर दाखवला जाईल, इथं तारीख दाखवलं जाईल, तुमची CSC ID इथं पासवर्ड टाकायच्या इथं पाहू शकता की सेल अमाउंट जी दाखवलेलं आहे ती 499 आहे. परंतु तुमच्या वॉलेटमधून तुम्हाला हे फक्त ₹285 कट होतील. म्हणजे बाकीचे तुम्ही कस्टमरला ₹500 हा कोर्ससुद्धा देऊ शकता आणि त्यांच्या मार्फत तुम्हाला इथं त्याच्यामध्ये इथं कंपनीची बाकीचे फक्त 500 मधून ₹285 कट होऊन तुमच्या वॉलेटमधून तुम्हाला ते बाकीचं कमिशन मिळणार आहे. पासवर्ड तुमचा CSC IDचा जो काही पासवर्ड आहे तो तुम्हाला इथं पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि पासवर्ड टाकून घेतल्याच्या नंतर परत तुम्हाला इथं व्हॅलिडेट यावरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट यावरती क्लिक केल्याच्यानंतर परत तुमच्यासमोर इथं पे वाया वॉलेट दाखवलं जाईल. इथं तुम्हाला तुमचा वॉलेट पिन CSC IDचा जो काही तुमचा पिन आहे तो पिन ID टाकायचा आहे आणि पेवरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर असं तुमच्यासमोर स्क्रीन दाखवलं जाईल. प्लीज वेट व्हाईल वी रिडायरेक्ट टू युअर मर्चंट साईट आणि पेमेंट सक्सेस असं दाखवलं जाईल.
याची संपूर्ण माहिती तुमच्या मेलवरती पाठवण्यात आलेली आहे असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर मग आता त्या पद्धतीनं ते ॲप तुम्हाला कशा पद्धतीनं वापरायचं, त्यात माहिती कशी पाहायची, याची संपूर्ण माहिती आपण आता पुढच्या भाग 2मध्ये पाहणार आहोत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. त्याचा 2 भाग लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहे. धन्यवाद.